नमस्कार. समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज मध्ये मुख्य संपादक DL वाघमारे आपले सर स्वागत करतो. आज आपल्यासोबत सह आयुक्त जाधव साहेब आहेत. जाधव साहेबांचं सकाळी जे काही 1-2 दिवस झालं महानगरपालिकामध्ये तुम्ही लोकप्रतिनिधी सोबत झालेला आहे आणि लोकप्रतिनिधींचे नावं सुद्धा त्यांनी आज या ठिकाणी पोलीस क्राईम न्यूज वर घेणार आहेत. नेमकी सत्य घटना काय आहे आणि त्या घटनेच्या निमित्ताने आज बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये नेमका निर्णय काय झालेला आहे ते आपण जाधव साहेबांकडनं सविस्तर ऐकून घेऊया पोलीस क्राईम न्यूज वर. साहेब, पोलीस क्राईम न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. कालची जी घटना झाली या संदर्भात कर्मचारी संघटनेची अशी भूमिका आहे की मागच्या 6 महिन्यापासून काही ठराविक नगरसेवकाकडून वारंवार सर्व ठराविक म्हणजे नाव घ्या ना सर. नावं आता सर्वांनाच माहित आहे. नाही, आम्हाला माहित नाही ना, आम्हाला माहित नाही सर. त्याच्यामध्ये सचिन गायकवाड आहे, आशिष शिट्टे आहेत, राहुल वाघमारे आहेत, थोरात आहेत ॲडव्होकेट. तर यांच्याकडून सर्व कर्मचाऱ्यांना वारंवार धमक्या दिल्या जात म्हणजे आहेत. कशा पाय धमके देतात? काही त्यांची इलिगल कामं करण्यासाठी. म्हणजे कोणतं इलिगल एखादं काम सांगा. कोणतं इलिगल काम कोणता नगरसेवक घेऊन आलता? एखादं काम सांगा. नाही, असं नाही. नाही, तुम्ही आरोप करताय साहेब, त्या नगरसेवकावर आरोप करताय. बेकायदेशीर जर कामं घेऊन आले असतील तर बेकायदेशीर कामाचं नाव सांगा. नाही, आता ह्याच्यामध्ये काय होतं, माझ्याकडे जे झालं होतं तो प्रकारामध्ये एक जी ऑर्डर झाली ती ऑर्डर रद्द करावी अशी होती. आणि म्हणजे कोणत्या ऑर्डरचं नाव सांगा. एका लेआउट मधला रस्ता आहे, तो रस्त्याचा अलाइनमेंट योग्य करण्यासंदर्भात होतं. आणि जे केली ते कायद्यानुसार आणि जी UDCPR आहे त्याच्याप्रमाणे ती ऑर्डर योग्य होती. ती रद्द करावी त्यांची मागणी होती. अच्छा, बरं जाधव साहेब, आता जे आपल्या अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यांवर जे काही नगरसेवकांचे ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणताय की त्यांनी बेकायदेशीर कामं घेऊन येतात, ते बेकायदेशीर कामे तुम्ही टाळताय, म्हणून नेमकं त्यांची भूमिका काय राहते? म्हणजे दादागिरी करतात का, शिवीगाळी करतात का, मारहाण करतात आणि नेमकं धमकी देतात? कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणं, धमकी देणं, मारण्याची भाषा करणं या पद्धतीनं त्यांचं काम चालू असतं. बरं, आता तुमचं वरी जे काँग्रेसचे नेते आलते, काँग्रेसचे नगरसेवक आणि तुमच्यामध्ये आणि तुमच्या जे युनियन आहे तुमचं, त्या युनियनमध्ये नेमकं काय ठरलं? यामध्ये माननीय महापौर, उपमहापौर, सभापती महोदय, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष होते. तर त्यांची यामध्ये समन्वय समिती स्थापन करावी आणि जे काही पुढे अशा वारंवार घटना घडत आहेत तर या घडू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असं त्यांचं आश्वासन होतं. आज ह्या लातूरकरांना आज पूर्ण 1 दिवस आज नगरपालिकाच्या समोर आपण धरणे धरले होते. आज लातूरकरांना खूप त्रास झाला, त्याला जबाबदार कोण आहे? एक सर्वच यंत्रणा जी आहे, अधिकारी आणि पदाधिकारी, ह्या महानगरपालिकेच्या 2 बाजू आहेत. ह्यांच्यामध्ये योग्य समन्वय असला पाहिजे. हा जर समन्वय नसेल तर हे काम करणं अवघड होतं. आज प्रत्येक कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये काम करणं खूप अवघड झालेलं आहे. प्रत्येकाची मानसिकता अशीच आहे की इथं ऑफिसमध्ये कामच नको. बरं साहेब, आता शेवटचं नेमकं काय ठरलंय की गुन्हा दाखल होणार आहे का नाही? याच्याबाबत काय आहे, जे अटॅक झाला किंवा हल्ला झाला तो अक्षय तळतकर यांच्यावर झालेला आहे. तर त्यांनी तो गुन्हा दाखल करायला पाहिजे. पण त्यांची अशी भूमिका आहे की जर सामंजस्याने मिटत असेल हे प्रकरण सर्वांच्या सहमत ह्याच्याने तर त्या गुन्हा दाखल करण्यापर्यंत जाऊ नये अशी त्यांची भूमिका आहे. ते ठरवतील याबाबत. तर खरोखरच हे होते जाधव साहेब, आणि जाधव साहेबांनी पोलीस क्राईम न्यूजला सविस्तर सगळं बोललेले आहेत. कुठल्याच लोकप्रतिनिधीने ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं लोकप्रतिनिधींनी सुद्धा अधिकारी कर्मचाऱ्यांना त्रास दिला नाही पाहिजे आणि त्रास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडनं सुद्धा जनतेला झाला नाही पाहिजे. ह्याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.